आज सकाळी उठल्या उठल्या दिसलं एक भयानक दृश्य। आई घेत होती कारल्याच्या झाडाचा आढावा आणि तिचा आज फुल प्लॅन होता की सर्वांना कारल्याची भाजी खाऊ घालणार। कारलं म्हटलं की सगळ्याची तोंड वाकडी। आई म्हणली तोंड वाकडं करायची गरज नाही, आज अशी भाजी करणार कारल्याची की सर्व बोट चाटून चाटून खाणार। कारण कारलं जराही कडू होणार नाही आणि त्याची भाजी एकदम छान लागणार। म्हणचाल की डबल डबल करा। हे शब्द आईचे ऐकून मी सुद्धा आईला कारले शोधण्यास मदत केली। तर बघा इथं कारले खूप सारी लागलेली आहेत, एकदम ऑर्गॅनिक आणि एकदम घरची कारले आहेत। मी वेलाखाली एक एक कारलं शोधत होते आणि आई एक एक ते तोडत होती। मला कारल्याला हात लावायचा नव्हता, कारण हाताचा वास सुद्धा मला कारल्याचा आवडत नाही। मग आई म्हणली तू वास घेत नाहीस का नाही, तू हे पूर्ण कारलं आज खाशील। मग म्हटलं बघावं आई इतकं कॉन्फिडन्स मध्ये बोलत आहे तर बघावं आईची आजची रेसिपी कशी करते। तर बघा इथं खूप सारी कारले लागलेले आहेत, हिरवीगार हिरव्या कारल्याचा प्रकार आहे हा। आणि इथं याला खात नाही काहीही नाही तरी सुद्धा इथं इतकी कारले लागलेली आहेत। आई कारले तोडत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण आपल्या चॅनलवरती अशीच नवनवीन एकदम निसर्गरम्य वातावरणात सजलेली व्हिडिओज पाहायला मिळतात। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मी आणि आई कारले तोडून घेतो। तर बघा कारल्याचा एकही वेल आई सोडत नाहीये, सर्व वेल चेक करते। तोपर्यंत मी तुम्हाला इकडं काही तुळशीची झाडं सीताफळाची झाडं आहेत ते दाखवते। तर बघा इथं तुळशीला सुद्धा किती मंजुळा लागलेल्या आहेत, सगळा बहार आलेला आहे। पावसाळा म्हटलं की सगळीकडे बहार आलेला असतो प्रत्येक झाडाचा। तर बघा इथं सगळी कारली आईची तोडून झालेली आहेत आणि इथं लहान जी कारली आहेत ती आई सोडत आहे, कारण म्हणत आहे की आता नेक्स्ट टाइम आजची रेसिपी खाल्ल्यानंतर एक 4 दिवसातच तुम्ही म्हणाल की डबल कारलं बनवाई, तर त्यासाठी ती बारकी कारली पाठीमागं सोडत आहे। तर बघा इथं सगळीकडे पेरणी झालेली आहे, उगवले सगळं काही बी। आणि इकडं गुलाबाला सुद्धा बहार आलेला आहे, एकदम किती सारी फुलं लागलेली आहेत बघा। आणि इतकी कारले आईनं गोळा केलेली आहेत आणि इथं लाल गुलाबाला सुद्धा तितकी छान फुलं लागलेली आहेत। आणि पावसाळा म्हटलं की सगळ्या झाडांना फुलं लागतात, फळं लागतात, सगळं काही लागतं। आणि इथं इकडून एक सुद्धा फूल लागलेलं आहे। मग आता आईने घेतलेला आहे कारलं कापण्याचा कार्यक्रम हातात आणि पहिलंच कारलं तिला लागलेलं आहे पिकलेलं। आणि पिकलेलं कारलं बघून तिनं त्या कारल्यातली सगळी बिया काढली आणि मला म्हणत होती की आता या बिया सुद्धा लावल्या तर आपण त्या रुजतील, म्हणजे त्या बियामधून नवीन एक वेल येईल आणि नवीन आपल्याला कारली खायला भेटतील। म्हणजे तिचा असा प्लॅन होता की ह्या कारल्याच्या वेलाची कारली जोपर्यंत आहेत तोपर्यंत आहेत, नंतर हा नवीन वेल लावायचा, म्हणजे इथं वर्षभर ही आम्हाला कारलेच खाऊ घालणार। बघूया हिचा कॉन्फिडन्स तर खूप आहे की कारलं कडू होणार नाही। त्यासाठी काय ट्रिक्स सांगते आणि कशी कारल्याची भाजी करते ते आपण आज पाहणार आहोत। तर बघा हे दुसरं कारलं सुद्धा पिकलेलं नाहीये, पण थोडंसं निब्बर आहे, म्हणजे त्याचे बिया ज्या आहेत त्या निब्बर झालेल्या आहेत, पण ते कारलं खाण्यासाठी योग्य आहे। तर बघा सगळी कारली आई फटाफट चिरून घेत आहे आणि त्यातील बिया काढत आहे। तर कोवळं कारलं असेल तर त्यातील बिया काढायची गरज नाही, तसंच आपण कारलं घेऊ शकतो। परंतु त्याच्या बिया जर मोठ्या झाल्या असतील तर बिया काढणं महत्त्वाचं आहे। तर इथं कारलं कढई ठेवली आईने, कारलं म्हणत माझ्या डोक्यात पूर्ण कारलंच झाले। तर बघा कारलंच म्हणते डबल। चुलीवरती आईने कढई ठेवली आहे, त्यामध्ये टाकल्यात कारलं आणि इथं कारल्याच्या फोडी ज्या आहेत त्या अशा छान भाजून घ्यायच्या आहेत। आणि भाजणं कारलं अशा प्रकारे थोडं थोडं बघा कसं भाजले आणि भाजणं आणि त्याला मीठ लावून चांगलं चोळणं यातच ट्रिक आहे। आई म्हटली की अशा प्रकारे कारलं धुतल्यानं कारल्याची सगळा कडूपणा जो आहे तो निघून जातो आणि आपलं जे कारलं आहे ते एकदम खायला चविष्ट लागतं। थोडासा कारल्याचा तर गुणधर्म असतो कडू लागणं, परंतु इथं कडू लागतच नाही कारलं। नॉर्मल मेथीची भाजी जशी कडू लागते तसंच इथं थोडंसंच कडू लागतं। मग आणि एकदम छान खायला कारल्याची भाजी तयार होते। तर बघा असं घासू मीठ आईने पहिलं तर सगळ्या फोडींना मीठ घासून काढले आणि इथं दिहून पाण्याने हाताने पिळून पाणी काढत आहे। आणि एकदा नाही आपल्याला हे कारलं 2 वेळेस धुवायचं आहे आणि 2 वेळेस धुतल्यानंतर याचा कडूपणा जो आहे तो सगळा निघून जातो। तर बघा आई दुसऱ्या वेळेस इथं कारलं धुवत आहे आणि इथं दुसऱ्या वेळेस सुद्धा ती एकदम कारलं चोळून धुवत आहे। तर बघा इथं छान प्रकारे आईने 2 वेळेस कारलं इथं धुवलं आहे।
आणि एका प्लेटामध्ये आता ती हे कारलं काढत आहे. तर आता हे झालं धुणं कारलं. आता पुढे आहे याचा कार्यक्रम फोडणीचा. तर बघा फोडणीसाठी आईने इथं तेल टाकले त्या कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आता तेल गरम झालं की टाकायचे आहेत मोहरी आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचे आहेत जिरे आणि जिरे लाल झाले की आपल्याला टाकायचा आहे लसूण. लसणाचा वास एकदम घमघमीत येत आहे. छान वास सगळीकडे लसणाचा पसरलेला आहे आणि मोबाईलवरती सुद्धा माझ्या फोडणी सगळी येत आहे. तर म्हटलं आईला आता छान प्रकारे आई म्हटली की लाल होईपर्यंत आपल्याला लसूण तळून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला त्याच्यामध्ये डायरेक्ट कारलं टाकायचे. कारलं का टाकायचंय डायरेक्ट, तर एसूर वगैरे आपण वरून टाकायचं आहे. मग मी म्हटलं बरं जसं तू म्हणशील तसं, फक्त मला कारल्याची चव चांगली लागणं एवढंच माझं मतलब आहे. तर बघा छान असं आईने कारलं आणखीन तेलामध्ये परतलेलं आहे आणि आता टाकलं आहे त्यामध्ये येसूर म्हणजेच काळं तिखट. या काळ्या तिखटाची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्कीच पाहू शकता. तर तुम्ही बघू शकता आता काळं तिखट इथं टाकले आणि या काळ्या तिखटामुळे आपल्या भाजीला किती तेल येतं ते तुम्ही शेवटी कारल्याच्या भाजीमध्ये बघू शकता. तर इथं टाकायचं आहे आता मीठ. एसूर टाकल्यानंतर आपल्याला जेवढा स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळं काही छान परतून घ्यायचे. पण सोल्याचं कूट सुद्धा लगेच टाकायचं म्हटले आई. कधी कधी आम्ही शेवटी भाजी झाल्यानंतर टाकतो, पण आई म्हटली की नाही सोल्याचं कूट पण लगेच टाकायचे, कारण सगळं एकत्रित शिजल्यानंतर त्याची चव वेगळीच येते. तर बघा एकदम छान असं चविष्ट असं आपलं कारलं इथं तयार होत आहे. आताच बघायला इतकं छान दिसत आहे, परंतु आई म्हटली की आणखीन हे शिजलं नाही, त्यासाठी आपल्याला पाणी टाकायचे. मग त्यासाठी आईने याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि छान ताट झाकून आपल्याला हे कारलं शिजू द्यायचं आहे. त्या अगोदर सगळं काही एकदम छान मिक्स करायचं आहे आणि यावरती आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आहे, कारण झाकून आपल्याला जेव्हा आपण शिजवतो कारलं तेव्हा ते मऊ आतपर्यंत शिजतं. आणि इथं झाकण काढल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं कारलं झालेलं आहे आणि मी हे एकदा परतून घेतलं, कारण सगळं काही यामध्ये मिक्स होईल आणि हे आईने एका बाउलमध्ये मला काढून दिलेलं आहे. बघू शकता इथं दिसायलाच किती छान दिसत आहे आणि कारलं एकदम टेस्टी सुद्धा झालं होतं. मी आणि माझ्या फॅमिलीमध्ये सर्वांनी हे कारलं खाल्लं आणि आईला म्हटलं की तू म्हणत होतीस ते खरं होतं, कारलं अजिबात कडू झालेलं नाही. तुम्ही सुद्धा असं एकदा कारलं बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ते कडू झालं की नाही. तर कारलं कडू होणारच नाही ही माझी गॅरंटी आहे. आणि अशाच छान छान रेसिपीज आणि छान छान शेतातील नॅचरल थिंग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस